काल बऱ्याच राजकीय पक्षांच्या तिसऱ्या आणि बहुधा शेवटच्या उमेदवार याद्या जाहीर झाल्या. यातल्या नावांकडे पाहता काही इच्छुकांच्या पदरी निराशा पडली, तर काही विद्यमान आमदारांचे पत्ते कापले गेले. यातल्या एक दोन महत्त्वाच्या मतदारसंघांबाबतचा संभ्रम आणि तिथं सुरू असलेला संघर्ष हा अगदी शिगेला पोचलेला आहे. आज मी अशा एका मतदारसंघाबद्दल बोलणार आहे, ज्या मतदारसंघात मी मतदान करतो. त्या बोरिवली विधानसभा मतदारसंघाबद्दल मी आज बोलणार आहे. मला मताधिकार मिळाला त्या दिवसापासून आज जवळपास 30 वर्ष लोटली. त्यात एकदाही मतदानाला बुट्टी मारलेली नाहीये. मी कुठेही असलो तरी मतदानाला चारकोपच्या केंद्रावर येऊन मतदान करणारच. हा आपला शिरस्ता आहे. त्या बोरिवली विधानसभेत वर्षानुवर्ष शिवसेना भाजप युतीचं वर्चस्व आहे. मराठी, गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय अशा संमिश्र वस्तीत हिंदुत्वाचं कार्ड चालत आलं इथे. विकासाचे मुद्दे इथले मतदार महत्त्वाचे मानतातच आणि ते मानत आलेले आहेत. आणि सुदैवानं या भागाला जे लोकप्रतिनिधी लाभले ते विकासाच्या बाबतीत कार्यतत्पर म्हणावे असेच होते. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना नगरसेवक पदाची पहिली निवडणूक चारकोपमधून लढवणाऱ्या गोपाळ चिनैया शेट्टींना भाजपने 1992 साली तिकीट दिलं होतं नगरसेवक पदाचं. मला आठवतंय, दंगली निवडल्यानंतरची ती पहिली निवडणूक होती. हे गोपाळ शेट्टी पोयसर या दक्षिण भारतीयांच्या एका छोट्या वस्तीतले एक सामान्य भाजप कार्यकर्ते. ते नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे 2004 पर्यंत ते नगरसेवक होते, उपमहापौर होते, विविध समित्यांवर अध्यक्ष होते. अशी समृद्ध आणि अनुभवी कारकीर्द सोबत घेत ते पहिल्यांदा आमदार बनले. 2004 ते 2014 आमदारकी, 2014ला खासदारकीचं तिकीट आणि गोपाल शेट्टी उत्तर मुंबईचे खासदार बनले. पुढे ते 2019लाही खासदार होते. 2024ला त्यांचं खासदारकीचं तिकीट कापलं गेलं. त्यावरही आपण बोलू. पण मी आता या ओघात पहिलं ते मुद्द्याचं बोलून घेतो. बोरिवली विधानसभा मतदारसंघ आणि त्याच्यासोबतच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षासाठी एक प्रयोगशाळा बनलाय की काय, असा जो प्रश्न आहे ना, हा आज सर्वसामान्य मतदारांना पडलाय. हा प्रश्न माझ्यासारख्या राजकीय विश्लेषकाला वगैरे पडणं एक वेळ ठीक होतं, पण आज सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय. आता हा प्रश्न का पडलाय त्याकडे आपण प्रामुख्याने बघायला पाहिजे. कारण 2014ला गोपाळ शेट्टीनं खासदारकी दिली म्हणून रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघातून लढायला विनोद तावडेंना आणलं गेलं पार्ल्याहून. तावडेंचा बोरिवली चारकोप मतदारसंघाशी तसा काही संबंध नव्हता, पण इथला युतीचा मतदार बांधील आहे म्हणून हा पहिला प्रयोग सक्सेस झाला. दुसऱ्यांदा तावडेंचं तिकीट कापलं गेलं. त्याचं कारण गुलदस्त्यात होतं, त्यावेळेच्या चर्चा होत्या वरूनच कापलं वगैरे. आणि मग तावडेंना नंतर दिल्लीत सेटल केलं गेलं. त्यांच्या जागी आणलं माजी मंत्री दत्ताजी राणे यांचे सुपुत्र सुनील राणे यांना, जे मूळचे वरळीचे. त्यांना बोरिवलीकर ओळखतही नव्हते, तरीही सुनील राणे जिंकले. कारण इथला युतीचा मतदार आणि सोबत भाजपचं कॅडर जे डोळ्याला झापडं लावून पक्षशिस्तीचं पालन करत पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याला बांधील होतं. त्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आणि हक्काच्या मतदारांवरचा विश्वास यामुळे बोरिवली विधानसभा असो की उत्तर मुंबई लोकसभा या दोन्ही मतदारसंघात भारतीय जनता पक्ष प्रयोग करण्याचं धाडस करू लागला. प्रयोगशील असणं हे निश्चितच चांगली गोष्ट आहे, वाईट नाही. पण हे प्रयोग किती करायचे यालाही काही मर्यादा असतात. 2024ला खासदार गोपाळ शेट्टींचं तिकीट कापलं गेलं. त्यांच्या ऐवजी पियुष गोयल यांना निवडून आणलं गेलं. मेहनत पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि इथल्या आमदार खासदाराची. होय, गोपाळ शेट्टी यांच्या कामांचा पसारा बोरिवलीभर पसरलेला आहे. त्यांनी या परिसरात केलेली अनेक विकास कामं, उद्यानं, खेळाची मैदानं, SRA प्रकल्पांसाठी, अन्यायग्रस्त झोपडीधारकांसाठी ते आजही एखाद्या नगरसेवकाला शोभेल अशा आविर्भावात त्या नगरसेवकाच्या भूमिकेत शिरून, सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत शिरून अग्रभागी राहून जमावाच्या कामं करताना दिसतात. त्यांना हटवून या सुरक्षित मतदारसंघात पियुष गोयल यांच्यासारख्या वरच्या वर्तुळातल्या नेत्याला खासदार बनवले. पण पियुषजी हे स्वतः केंद्रीय मंत्री आहेत. त्याचबरोबर पक्षाच्या थिंक टँकमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांना उत्तर मुंबईसारख्या विकसनशील मतदारसंघातल्या दररोजच्या समस्यांना तोंड द्यायला वेळ कुठून मिळणार आहे? बरं, स्थानिक आमदार जो मागच्या 10 वर्षात दोनदा बदलला गेलाय, त्याला सेटलच होऊ दिलं नाही. आता विनोद तावडे कुठे स्थिर स्थावर होत आहेत 5 वर्षात, तोवर सुनील राणेंना आणलं गेलं. सुनील राणेंनी आपल्या कामाचा आवाका दाखवायला आता सुरुवात केलीच होती, इतक्यात त्यांनाही पक्षानं नारळ दिलाय. होय, राखून ठेवलेल्या बोरिवली मतदारसंघात काल संजय उपाध्याय या उत्तर भारतीय चेहऱ्याला भाजपनं संधी दिलेली आहे. कोण संजय उपाध्याय? इथून सुरुवात आहे बोरिवलीत.
बोरिवली विधानसभेच्या 5 लाख मतदारांनी आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीचा किंवा पक्षाच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करत बसायचा का? हा कोण, तो कोण, त्याचं काय काम, भाजपमध्ये कोण उपेक्षित आहे, कोणावर अन्याय झालाय, कोण बिचारा पक्षासाठी खस्ता खातोय, त्यामुळं कोणाचं कुठेतरी पुनर्वसन करून द्यायला हवं, त्याला कुठेतरी कंपेन्सेट केलं पाहिजे. अहो, बोरिवलीकर दररोज ज्या भाजपा कार्यकर्त्यांना रस्त्यावर कामं करताना पाहतात, वेगवेगळे उपक्रम राबवताना पाहतात, मग तो कुणीही असो, मंडल अध्यक्ष असो की जिल्हाध्यक्ष असो, महामंत्री असो, ही भाजपमधली पदं आहेत, मंडल अध्यक्ष, महामंत्री, जिल्हाध्यक्ष वगैरे. तर या चेहऱ्यांनी कोणाच्या बापाचं काय घोडं मारलंय का हो? या लोकांनी कोणता गुन्हा केलाय की प्रयोग करताना पक्षाच्या श्रेष्ठीनं हे पदाधिकारी दिसतच नाहीत, आठवतच नाहीत? आता बोरिवली सेफ आहे, उत्तर मुंबई गड आहे तुमचा. या भ्रमात अजून किती दिवस भाजप हे असले कर्तरी कर्मणी प्रयोग करत बसणार आहे? संजय उपाध्याय आता बोरिवलीसाठी जाहीर झालेलं नाव बोरिवलीकरांसाठी पुन्हा एक नवा धक्का आहे, एक नवा चेहरा आहे. विनोद तावडेंपासून सुनील राणेंपर्यंत जे झालं ते इथल्या मतदारांनी सहन केलं, कारण नगरसेवकांनी आणि आधीच्या आमदारांनी केलेली कामं, खासदार म्हणून गोपाल शेट्टींनी केलेली कामं, हे सगळं तर आहेच. सोबतीला हिंदुत्व आहे, मोदींचा करिश्मा आहे, मराठी मतांसोबत वाढत चाललेला गुजराती मतांचा टक्का आहे. पण तुलनेनं 12-13% असणाऱ्या उत्तर भारतीयांसाठी संजय उपाध्यायांना तिकीट दिलं गेलं असेल तर हा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या अंगलट येऊ शकतो, हे ध्यानात घ्या. त्यामागचं कारणही सांगतो मला. इथून खुद्द माजी खासदार गोपाळ शेट्टी इच्छुक होते, सुनील राणे वाट बघत होते, कदाचित त्यांना दुसरी टर्म मिळेल. पण दिलीप पंडित, शरद साटम आणि गणेश खांडकर अशा फील्डवरच्या कार्यकर्त्यांची नावं देखील यावेळी चर्चेत होती. आणि असं असताना अचानक हे उपाध्याय आले कुठून? हा सगळ्यांना पडलेला एक मोठा प्रश्न आहे, बिग क्वेश्चन मार्क. हे सारे इच्छुक आणि सामान्य मतदार आता या प्रयोगात फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत, कारण स्वतः गोपाल शेट्टी हे अपक्ष म्हणून इथून लढणार आहेत. आज सकाळीच त्यांनी वाजत गाजत आणि हजारोंच्या संख्येनं मतदार उत्स्फूर्तपणे त्यांच्यासोबत आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांनी फॉर्म भरला. त्यांच्या आजवरच्या विकास कामांची दखल घेत त्यांच्या मागे एक मोठा जनाधार नक्कीच आहे. सोबत पक्षातले नाराज कार्यकर्ते प्रचंड मोठ्या संख्येनं शेट्टींच्या मागे उभे राहताना दिसत आहेत. तेव्हा बोरिवलीत भाजपने आजवर केलेल्या प्रयोगांना आता पूर्णविराम लागणार आहे असं चित्र दिसू लागले. बोरिवलीसारखे अजूनही अनेक मतदारसंघ महाराष्ट्रात आहेत जिथं भाजप हे असे प्रयोग करू पाहत असेल आणि प्रयोग करत असतं, तेव्हा यापुढे असा अंगलट येणारा प्रयोग करताना पक्ष नेतृत्वानं हजारदा विचार करायला हवा, असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. कधीतरी पक्षानं कार्यकर्त्यांचाही विचार करावा, त्यांना फक्त सतरंजी उचले समजू नये, एवढीच विनंती. मी तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर एकंदर या सगळ्या गोष्टींबद्दल हे निवळ बोरिवलीतलं एक प्रातिनिधिक उदाहरण मी तुमच्यासमोर मांडलंय, पण हे सगळं महाराष्ट्रभर होतं, देशभर होतं. तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की कळवा. आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.